हे महायुतीने जे मास्टर स्ट्रोक मारला होता लाडकी बहीण योजनेच्या नावाने, त्याचा फायदा त्यांना प्रचंड बहुमताने त्यांना सत्तामध्ये जे आणलं ते फक्त लाडकी बहीण योजना. एकूण 3 कोटी पर्यंत ते लाभार्थी या योजनामध्ये आहे. आणि 3 कोटी महिला आणि ॲडिशनल एक जर त्यांनी जोडलं तर 6 कोटी मतदान महायुतीला पडलं. त्यामुळे आमच्यासारखे, मी असेल, बाळासाहेब थोरात असेल, पृथ्वीराज बाबा असेल, आमचे जसे दिग्गज लोक जे पडले फक्त हे लाडकी योजनामुळे. आता सरकारचं असं आहे, गरज सरे वैद मोरो सारखा झालेला आहे. आता या लाडकी बहिणीला यापुढं मदत कोणत्या प्रकारचं भेटणार नाही, त्यासाठी ते जे प्रयत्न करतात ते शर्त लावले. 2.5 लाख पेक्षा वार्षिक उत्पन्न नको, ज्या घरात 4 चाकी आहे त्यांना नको, सरकारी नोकरी असेल त्याला नको, घरात एखादा मास्टर असेल त्याला नको, घरात एखाद्याने संजय निराधार योजनेचा फायदा घेतला असेल त्याला नको. असं अपात्र करण्याचे जे त्याने 10-15 अटी ठेवली. मला वाटतंय की महाराष्ट्रात जे 2.5 ते 3 कोटी लाभार्थी आहे त्यापैकी फक्त 40 ते 50 हजार पेक्षा जास्त लाभार्थी राहणार नाही. आणि आता तुम्ही जे मॅनिफेस्टो तुमचा होता की आम्ही 1500 नाही आता 2100 देणार, आता तुम्हाला 2100 रुपये या 2.5-3 कोटी महिलांना द्यावाच लागेल, नाहीतर आम्ही प्रचंड आंदोलन तुमच्या विरोधात करणार आहे. ज्या लाडकी बहीणमुळे आपण सत्यात आला त्यांना तुम्ही असा जर धोका दिलात असेल तर आम्ही काँग्रेस म्हणून गप्प बसणार नाही, रस्त्यावर येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.